आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लक्षात घेत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। मागील काही दिवसात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचे दिसून येत आहे। अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धराम मैत्रे, करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील अनेकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह वाढला आहे। शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे। आज पंढरपुरात शिवाजी सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यास पंढरपूर, सांगोला, माळशिरस, माढा शहर व तालुक्यातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी, युवा सेनेचे विविध पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडीचे विविध पदाधिकारी, कोरडवाडी नगरपालिकेचे माजी नगरसेवक, शिवसेनेच्या विविध सेलचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मेळाव्यास उपस्थित राहिलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या तयारीचा आढावा मांडला। तर शेवटी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी शिवसैनिकांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामामुळे या राज्यातील व या जिल्ह्यातील जनतेत खूप मोठे समाधान आहे। आगामी निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे। आपापल्या भागातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजावून घेऊन जनतेच्या दारात जाऊन त्यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन करतानाच पक्षातील गटबाजीच्या चर्चेला दुर्लक्षित करीत शिवसेना म्हणून आपणास निवडणुकीला सामोरे जायचे आहे हेच डोळ्यासमोर ठेवून ज्या पक्षामुळे आपणास मान सन्मान मिळाला त्या पक्षासाठी आता पुढील कालावधीत तळमळीने काम करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन शिवाजी सावंत यांनी पदाधिकारी व शिवसैनिकांना केले आहे। पाहूयात यावेळी शिवाजी सावंत काय म्हणाले। त्याच्यासाठी निधी आणण्यासाठी आधी आपले सदस्य त्या ठिकाणी निवडून जाणं गरजेचं आहे। मी काहीतरी करून उद्या कुठल्या तरी वचनाने कोणाला सांगून डीबीडीसीवरती गेलो, तिथून निधी आणला, पण तो निधी कसा आला, कुठे गेला हे कुणाला माहित नाही। असं न करण्यासाठी आपल्याला निवडून आणायचं। आपल्या हक्काचा उमेदवार, हक्काचा माणूस जिल्हा परिषदमध्ये, तालुका पंचायतमध्ये असेल, नगरपालिकेमध्ये असेल, नगरपंचायतमध्ये असेल तर त्याच्या आपल्या भागाच्या ज्या लोकांच्या मतांच्या जोरावर आपण निवडून येतो त्या लोकांचे काम करण्याचा अधिकार आणि हक्क आपल्याला असतो। आणि हे करण्यासाठी ही मिटिंग आहे। प्रत्येकाने आज गेल्या 2.5 वर्षामध्ये आपले मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांच्या काळामध्ये त्यांनी घेतलेले लोकहिताचे जे निर्णय आहेत ते निर्णय सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम करा। घराघरांचा ज्याला नेता व्हायचा त्यांनी हे सगळे निर्णय, त्या सगळ्या त्यांनी घेतलेले लोकहिताची जी काम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा। लाडकी बहीण योजना असेल, त्याच्यानंतर आता काल त्यांच्या बैठकीमध्ये वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यांनी जाहीर घोषणा केली लाडकी सून। आज आपण पेपरमध्ये वाचतो की अनेक ठिकाणच्या महिलांना आत्महत्या करत होते कारण सासरच्या दातामुळे पैसे आणि हुंडाबळी अशा अनेक घटना घडतात। त्याच्यासाठी काल आपल्या नेत्यांनी शिंदे साहेबांनी नवीन योजना निर्माण केली, जी घोषणा केली लाडकी सून, की जिथे जिथे हा त्रास होतो त्या ठिकाणी माझ्या महिला भगिनी कार्यकर्त्या जातील, त्या ठिकाणचे कार्यकर्ते माझे शिवसैनिक जातील आणि त्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्याच्यातून त्या महिलेची, माझ्या बहिणीची सुटका होईल अशा पद्धतीचं काम सर्वांनी करावं। आणि लोकांच्या पर्यंत जाण्याचा हा अतिशय चांगला आणि जवळचा मार्ग आहे। आणि आज आपण या ठिकाणी जमलो म्हणजे आपल्याला 3 महिने वेळ आहे। 3 महिन्यामध्ये आपण आपल्या मतदारसंघ बांधण्यासाठी 24 तास काम जरी केलं, निदान रोज 20 लोकांच्या घरी जाऊन जर तुम्ही भेटला तरी तुम्हाला तुमचा मतदारसंघ बांधता येईल। इतर राजकारणाकडे लक्ष न देता एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा, शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आपल्या भागातलं जास्तीत जास्त तालुका पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य हे निवडून देण्याची ताकद आपल्याला निर्माण करायची। मग युतीमध्ये बसल्यानंतर वरचे नेते जसे आदेश देतील त्या पद्धतीने होईल, परंतु आधी आपली ताकद आपल्या नेत्यांना दाखवल्याशिवाय त्यांना त्याच्यावरती
आपण किती जागा मागाव्या, आपण तालुका पंचायत मध्ये किती मागाव्या, जिल्हा परिषद मध्ये किती मागाव्या, नगरपंचायतीमध्ये किती मागाव्या, याची अंदाज त्याला येईल. असं हवेत गोळ्या मारून किंवा ढगात मारून होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला त्या त्या विभागामध्ये त्या त्या आपल्या कार्यकर्त्यांनी ताकद दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही आता मिटिंगची सुरुवात आहे. अशाच पद्धतीच्या बैठका प्रत्येक तालुका प्रमुखानं, जिल्हा प्रमुखानं, आपल्या जिल्हा प्रमुखांनी ज्यांच्याकडे जिथे त्या तालुक्याचा अधिकार दिलाय, जी तालुके दिले त्यांच्या बघण्यासाठी, त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं बैठकी मिळावी घेऊन बाकीचे धंदे थोडेसे बाजूला सारावे. त्या 4 महिन्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. 4 महिन्यानंतर निवडणूक, दिवाळीनंतर निवडणूक आहे आणि ह्या निवडणुका जिंकायच्या असेल तर निदान 4 महिने तरी कष्ट करा, 4 महिने तरी काम करा. सांगितलं पक्षासाठी, ज्या पक्षाच्या जीवावर तुम्हाला शासनाच्या ऑफिसमध्ये खुर्ची दिली जाते, तिथं जाऊन तुम्ही रुबाबात बसता, तोच पक्ष उद्या सत्तेत आणि राज्यामध्ये सत्तेवर येणार असेल आणि आपल्या नेत्याचे ताकद वाढवायची असेल तर तुम्ही हे काम केलं पाहिजे. आहे तोपर्यंत मग अशी सांगितली पुढे की सत्ता, लोक येतात पक्षात कारण आपल्याकडे सत्ता आहे आणि सत्ता आहे तोपर्यंत आपल्या बरोबर राहतात. सत्ता गेली की त्यांची सत्ता लगेच तिकडे जातात. 1992 माझा शिवसेनेत प्रवेश आदरणीय भाऊनी माझ्या घरी 10,000 रुपये मारून घेतला. मी कोल्हापूरची नोकरी सुटून आलो होतो त्यावेळेस भाऊ 4 वेळा माझ्या घरी सकाळ संध्याकाळी घरच्याला घेऊन माहिती तुमच्या मुलाला आमच्यात आणायचं, त्याचं भवितव्य आम्ही घडवू. आणि घडलं. माझ्या सावंत कुटुंबातला एक मंत्री झाला कारण शिवसेनेमुळे झालं. शिवसेनेत नसतो बाकीच्या पक्षात ही परिस्थिती नसते, ही जागा आम्हाला मिळाली नसते. कारण ते भगवा आहे ज्याच्यामध्ये त्याग आहे, ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे आणि ज्याच्यामध्ये समाजसेवा आहे, असा जो रंग आहे तो भगवा आहे आणि त्याच्यासाठी काम करा. मला माझ्या कामातनं काही 4 पैसे मिळतील ही अपेक्षा धरू नका. पैसा बरोबर येत नाही. माणसामध्ये असणारी आपली प्रतिमा, आपण लोकांच्यासाठी केलेलं काम हे आपल्याला त्या खुर्चीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. त्यासाठी काम करा, लोकांच्या पर्यंत जा, लोकांच्या दारात जा. कार्यकर्ता हा लोकांच्या दारात शोभून दिसतो. धर्मवीर 2 मध्ये वाक्य आहे, दिघे साहेबांनी सांगितलेलं आहे. कार्यकर्ता कुठे शोभून दिसतो? कार्यकर्त्याच्या लोकांच्या दारात शोभून दिसतो. तुम्ही लोकांच्या पर्यंत जा, त्यांच्या असणाऱ्या ह्या सगळ्या योजना त्यांच्यापर्यंत न्या. जास्तीत जास्त लोकांना आपल्या शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले त्याचा फायदा कसा होईल, उद्याला आपल्या जिल्ह्यामध्ये जी ताकद निर्माण करायची त्याच्यासाठी तुम्ही हे काम करावं लागेल. आपला इगो थोडासा बाजूला ठेवा. मी कोण आहे त्याच्यापेक्षा मी का आहे आणि कसा आहे ते लोकांनी सांगितलं पाहिजे, त्याच्यासाठी काम. आजच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये प्रत्येकाने आपापली जी जबाबदारी ओळखा. आपल्याला सत्तेत सत्ता पाहिजे, सत्तेत मान पाहिजे, सत्तेत खुर्ची पाहिजे असेल तो लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे, त्यांच्या जी गरज आहे त्या गरजेसाठी त्यांच्या दारात जाऊन उभं राहिलं पाहिजे. तर हे घडणं शक्य आहे आणि ही सुरुवात आजपासून, आत्तापासून आपल्याला करायची. आता तालुका प्रमुखांनी काय करायचं आहे की प्रत्येक गट वाईज, प्रत्येक पदावाईज तुम्हाला सांगतोय की प्रत्येक तालुका प्रमुखानं आपल्या तालुका पंचायत गटामध्ये, तालुक्यामध्ये किती पंचायत समिती आहेत, किती जागा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या किती जागा आहेत, त्याच्यासाठी आपल्या शिवसेने पक्षामधून निवडणूक लढवण्यासाठी किती योग्य आहे. एक जागेसाठी 3-3 उमेदवाराची नावं तुम्ही निश्चित करा. तुम्ही स्वतः उभा राहणार असाल तर तुम्ही स्वतःही तयारी करा, तुमचं स्वतःचंही नाव द्या. त्याच्यामध्ये काय वावगं नाही, कारण ज्याला काम करायचं आहे त्यांनी स्वतः नेतृत्व करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही तसंही नाव द्या. तर तालुका प्रमुखांनी आपल्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे गट किती, तालुका पंचायतचे गट किती हे लक्षात ठेवून त्या त्या ठिकाणी कोण कोण माणसं चांगले आहेत, किती उमेदवार आपल्याला निघू शकतात, जेवढे जागा आहेत तेवढ्या सगळ्या जागेची तयारी तुम्हाला करायची. मग महायुतीमध्ये किती वाटेल ते वरचे नेते मंडळी ठरवतील, त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करणार आहोत.
आपण पक्षाचे मालक नाही, पक्षाचे मालक आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब आहेत, त्यांचा तो अधिकार आहे. त्या अधिकाराने जे सांगितलं त्या पद्धतीने आपण कार्यकर्ते म्हणून काम करतो, म्हणून आज आपला सन्मान आहे. तर त्या पद्धतीने काम करा. उपजिल्हा प्रमुखांनी तालुका प्रमुखाच्या बरोबर जाऊन किती माणसं चांगली आपल्या मतदारसंघामध्ये, किती आपण उमेदवार निवडू शकतो, तयार करू शकतो, ते करा. आणि जिल्हा प्रमुख जे आहेत, जिल्हा प्रमुखांकडे जेवढे तालुका आहेत त्या तालुक्यामध्ये किती तालुका पंचायत गट आहेत, जिल्हा परिषदेच्या जागा किती आहेत, कुठल्या पक्षाची आपली लोक युती झाल्यानंतर किती लोक निवडून येतील, एकमेकांच्या सहकार्यात जास्तीत जास्त. आणि प्रत्येक जण मगाशी भाऊनी सांगितलं, आपण हे चुकीचं म्हणणार नाही की भाजपनं हा जिल्हा गिळला आहे. आपल्याला तसं त्या पद्धतीनं काम करायचं की जेणेकरून आपणही आपली ताकद त्यांच्या समोर उभा केली तर. त्याचं जिवंत उदाहरण मी आहे. शहर मध्यमधून मी निवडणूक लढण्यासाठी खूप तयारी केली, निश्चित आमदार झाला असतो, इतकी ताकद लावली मी ते 2 वर्ष तिथं. परंतु त्या ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यामध्ये वेळ नाही, ह्याच्यामध्ये कोण आहे, ह्याच्यामध्ये याचा फायदा त्यांनी सांगितलं की तुमच्यात वेळ नाही, ती सीट आपल्याला काढायला लागेल, मग ती भाजपकडे गेली. परंतु हा अनुभव गाठीशी असताना मी तुम्हाला जे सांगतोय की आपल्याला आपली शिवसेनेची ताकद तयार करा, जेणेकरून आम्हाला सांगते ही जागा आमच्या शिवसेनेची आहे, आमची तिथे ताकद आहे, आम्ही ती जागा निवडून आणू शकतो. भले ती तालुका पंचायती असेल, जिल्हा परिषदची असेल. त्याच पद्धतीनं नगरपंचायतीमध्ये सुद्धा आणि नगर परिषदेमध्ये सुद्धा. आता उद्या नगर परिषदेमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांना सगळ्या वार्डामध्ये तुम्हाला आता 18 का 17 वार्ड आहेत ना, 20 वार्ड आहेत. आता जे काय वाढतील त्या 20 वार्डामध्ये 20 वार्डाच्या ठिकाणी सगळ्यांनी आपापले 20 उमेदवार उभा करण्याची ताकद तयार करून ठेवा. त्यानंतर आपल्याला मग किती वाटतील ते बघता येईल. ही सुरुवात आपल्याला आज करण्यासाठी आपण आजची हा मीटिंग बोलवलेली आहे. आणि या मीटिंगमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांना मी विनंती करेन की आपण आजपासून सुरुवात करा, जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत जा आणि युतीच्या सरकारने केलेल्या चांगल्या अतिशय सुंदर योजना आहेत ज्या गोरगरिबांच्या आतापर्यंत कामाला आल्या, आतापर्यंत कुठल्याही सरकारने या योजना आणल्या नव्हत्या, त्या आणून सर्व जनतेचं कल्याण केलं. अशा सगळ्या योजना लोकांच्या घरापर्यंत जा. आपल्याला उद्या त्याला त्यांच्या दारामध्ये आपल्याला मत मागण्यासाठी जायचं आहे. आणि हे उद्याचं सरकार असताना आजचं जे सरकार आहे आपलं, हे सरकार उद्यासाठी सुद्धा तुमच्यासाठी अशाच चांगल्या योजना आणेल. त्याच्यासाठी आपल्या नेत्यांची ताकद वाढली पाहिजे. आज आपण पाहतोय निधीच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणची उद्या 2-3 महिन्याभरामध्ये सगळ्या ठिकाणच्या डीपीटीसी असेल, समिती असतील, कमिटी असतील, सगळ्यांचे हे होणार आहे. ते जर तुम्हाला नंतर लक्षात ठेवून तुम्ही काम केलं तर हा कार्यकर्ता चांगला आहे, लोकांच्यासाठी काम करतो, त्याला कुठल्या तरी कमिटीवरती घेतलं पाहिजे असं पक्षाकडनं आदेश यावा, अशा पद्धतीचं काम आपण करावं. तुम्ही सकाळ 12 वेळ झालं तुम्ही इथं आला आणि ही आपली पहिली बैठक आहे. पुढच्या 8-10 दिवसामध्ये आदरणीय आमदार शंभूराज देसाई आणि आदित्य साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही विभागाच्या बैठका आपण लावणार आहोत. एक पंढरपूर विभाग आणि दुसरा सोलापूर विभाग. त्या दोन्ही बैठकीसाठी तोपर्यंत तुम्ही काय काम केलं, आज जे काही 4-5 जण बोलले तर उद्या प्रत्येकाने तिथून सांगितलं पाहिजे. गेल्या 8 दिवसामध्ये आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये ज्या सूचना आम्हाला मिळाल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या भागातली एवढी लोक नावांची यादी केलेली आहे की चांगली लोक ताकदीनं निवडून येतील. अशा पद्धतीचं काम आम्ही सुरू केलंय. सुरुवात करूया आणि निश्चित उद्याच्या जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगर परिषद यामध्ये आपला भगवा झेंडा जास्तीत जास्त संख्येनं निवडून देऊन, सदस्य निवडून देऊन आपण साजरा करूया अशी सर्वांना विनंती करतो. तुम्ही आपण सर्वजण इथं आलात आणि आजच्या मीटिंगला उपस्थित दाखवली त्याबद्दल शिवसेनेतर्फे मी वैयक्तिक शिवाजी सावंत आपल्या सर्वांचा आभारी आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे शांतमध्ये म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिक मीडिया आणि वर्तमानपत्राचे सर्व पत्रकार आले त्या सर्वांनाही त्यांनी मला पहिल्यांदा विचारलं, म्हणजे मी साधारणतः आमचे ते पत्रकारांनी विचारलं आम्ही आलो चालेल का, म्हणजे ओपन आहे, इथं चोरून किंवा हे करून हे करण्याचं कामच नाही. आम्ही
जे बैठकीत सांगणार आहोत की उद्याच्या निवडणुकीच्या संदर्भात आमचा विचार आणि आमची पक्षाची भूमिका हे सांगत असताना आम्ही सांगेल की आम्ही आमची ताकद निर्माण करून ठेवतोय. वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीनं उद्याच्या निवडणुकीला आपण सर्वजण सामोरं जाऊया, अशा पद्धतीचं आपण काम करूया आणि आजपासून प्रत्येकानं जिद्दीनं जास्तीत जास्त आपले सदस्य निवडून यावे अशा पद्धतीने काम करावं. हा एक संदेश आपण तिथून घेऊन जाऊया एवढंच बोलतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक सूचना, सगळ्यांना नाश्त्यासाठी पलीकडं सोय केलेली आहे. इतर जाग्याला सगळ्यांनी बसून नाश्ता करा, चहा घ्या आणि मग आलेल्या आपापल्या मार्गाने सुखरूप घरी पोहोचा ही सर्वांना सूचना करतो, विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.